मित्रांनो, जय शिवराय. आणि संघटनेचे पदाधिकारी नवनियुक्त जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, तर ती अगोदरची संघटना ही बरखास्त झाली आणि नव्यानं संघटना स्थापन करून त्या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी विराजमान झाले. पण ते विराजमान झाले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मते संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी शेवाळे आबांनी राजीनामा दिला आणि कुठंतरी त्या मंडळींचा देखील हेतू हा आहे की आबांनी राजीनामा द्यायला नको. तर या सगळ्या गोष्टीवर बोलायला आपल्यासोबत पदाधिकारी आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, एकदा तुमचा परिचय करून द्या. मी कैलास शेवाळे, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून मागच्या 4-5 दिवसात कार्यरत झालो होतो. परंतु जसं आमची निवड झाली आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर आबांनी राजीनामा दिला असं कळलं. खरं तर ही बैलगाडा क्षेत्रावरती म्हणा की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक दुःख वेदना करणारी घटना आहे. खरं तर आबा या संघटनेचा म्हणजे एक जीव की प्राण आपण म्हणतो, बरोबर, असं एक सामान्य लोकांना आधार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आबा आहे. आणि आबाचा राजीनामा झाल्यामुळं हे खरं तर संभाजीनगरवर काय ती बंदी आली, निर्बंध आले ते वेगळा, परंतु मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आमची बंदी असेल किंवा हटल हा वेगळा आहे. परंतु जिल्ह्याच्या वतीने मी आबाला सर्व जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांच्या वतीनं विनंती करू इच्छितो की आबा, आपण हा राजीनामा वापस घ्यावा. जर आपण हा राजीनामा वापस नाही घेतला तर आमच्या जिल्ह्यातले म्हणा आमच्यासारख्या बैलगाडा मालकांना खरंच हे क्षेत्र पुढं चालणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी वाटतं. बरं भाऊ, तुम्ही या अगोदर संघटनेच्या सोबत नव्हता, आता झालात, म्हणजे जोडला गेला आता संघटनेसोबत? हो, नक्की. याच्या अगोदर मी कुठला पदाधिकारी नव्हतो, परंतु या बैलगाडा क्षेत्रात आमची दुसरी पिढी संभाजीनगर जिल्ह्यात मागचे काही समजा मधले 5-10 वर्ष सोडले. त्याच्या अगोदर सगळ्यांना माहिती सोमनाथ हिवाळे नाव काय होतं, बैल आपल्या घरी कोणचे पळत होते आणि तो वारसा आपण आजही पुढं चालवण्याचा या मागच्या 1-2 वर्षात निर्णय घेतला आणि देवाच्या कृपेने परत आपल्या दारात चांगले लक्ष मिळाले. शेवाळे आबांनी राजीनामा दिला, पण तुम्हाला जवळपास 3 दिवस लागले कुठेतरी व्यक्त होण्यासाठी की आबांनी राजीनामा द्यायला नको. आणि याच्यावरती कमेंट भरपूर लोकांच्या हे येणार आहे किंवा 3 दिवस का लागले या गोष्टीला, इतका विलंब का? नाही, खरं तर 3 दिवस लागण्याचं तुम्हाला सांगतो. आम्ही 3 दिवसापूर्वी 1-2 दिवस तर आम्ही इथं नव्हतोच, बाहेरगावी गेलो होतो आणि आजच सकाळी तुम्हाला मी फोन केला. आज जसं संभाजीनगर शहरात आलो, खरं तर एकट्याने बाईट देणं चुकीचं होतं किंवा व्हिडिओ बनवणं. जिल्ह्याचे उपाध्यक्ष असेल, धोराजी भाऊ असेल, आपले जिल्ह्यातल्या माणसांशी पण आपलं बोलणं झालं पाहिजे. या मताशी सगळेजण सहमत आहे आणि खरंच ही वेदनादायक गोष्ट आहे आमच्यासाठी. आता संघटना पदाधिकारी म्हणून तुम्ही जोपर्यंत आबा राजीनामा मागे घेत नाही तोपर्यंत तुम्ही काम या संभाजीनगर जिल्ह्याचं बघणार? हा, हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आबाचा निर्णय अंतिम निर्णय आमच्यासाठी तरी असेल. मला सांगा, जिथं अन्याय तिथं आबा. खरं तर ही शर्यत चालू करण्यासाठी तुम्हाला सांगतो, आत्ता आपलं बोलणं झालं, मी मागचे काही काळ समजा ज्यावेळेस बंदी होती त्या काळात मला बऱ्याच लोकांचं योगदान याच्यात, फार लोकांचं. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यावेळी चाकणला फळी फोड मोर्चा झाला होता, त्या मोर्चाला त्यावेळी फक्त ॲक्सिडेंटली आमच्या आयुष्यातले जे आमच्या दारात बैल नसणारा फक्त तेवढा 3 वर्षाचा काळ होता. तेवढ्या 3 वर्षात आमच्या घरी बैल नव्हता, कारण की आपण शहरात राहतो. परंतु त्या काळात फळी फोड मोर्चा झाला होता. आजही माझ्या फेसबुकवरती आपण जाऊन बघायच्या पोस्ट आहे. त्या मोर्चाला घरी बैल नसताना मी आणि आपल्या जे भागातल्या बऱ्याच लोकांना आम्ही फोन केला होता. आम्ही आपले शिवाजी आढळराव पाटील खासदार होते, ते तिथं मोर्चा झाला होता. शेवाळे आबा ते होते ज्या चाकण चौकात ते झाला होता. त्यावेळी सुद्धा आमची भावना होती, त्या मोर्चाला देखील आम्ही सहभागी होतो. त्याच्या मागचा दृष्टिकोन हाच होता की बा आपल्या जिल्ह्यात, आपल्या भागात बैलगाडा झाल्या पाहिजे. एक खरं जी आवड असते, एक आनंद आहे, बाकी काय याच्यात दुसऱ्या गोष्टी नाही. आणि आपण काय बैल विकणारे बैल हे नाही. आपण मागच्या 2-3 वर्षात मोठ्याच खरेदी केल्या, आपण कुठला एक बैल विकला नाही आजपर्यंत. बरोबर. हा जो सगळा प्रकार 2 महिन्यापासून घडला, या 2 महिन्यामध्ये या भागावरती बंदी होती, इकडच्या गाड्यांवरती बंदी होती. हा इकडच्या भागातल्या लोकांना खेळ कुठेतरी सुरळीत सुरू व्हावा या अपेक्षेने आबांनी पण निर्णय घेतला. आबांनी तो निर्णय उठवला, म्हणजे ती बंदी उठवली आणि कुठेतरी सगळ्यांना खुलं केलं व्यासपीठ.
पण लगेच राजीनामा दिला. काय वाटतं, ही बंदी एक वेळेस नाही हटली तरी चालेल, पण आबांनी ठाम राहिलं पाहिजे? नाही, अध्यक्ष नक्की ना. राहिले आपण काय म्हणतो माहिती का, या आबाला आम्ही त्या दिवशी पण बोललो, आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचे तुम्हाला सांगतो, आता कसं आहे, लोकांचे नंबर एकमेकाकडे सेव्ह नसतात. पाहिजे. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की तो आपण सगळ्यांना बघा, आपल्याकडच्या स्टेटसवरती जेवढे बैलगाडावाले असेल, जो बैल मालक असेल, त्याच्या स्टेटसला रोज आबाचा फोटो. बरोबर. हे प्रेम आहे. कदाचित हे आबापर्यंत पोहोचत नसेल. आबा, कारण की सामान्य गाडा मालक, संभाजीनगरचा गाडा मालक आणि आबा हे लांब पर्यंत आहे. परंतु तुम्ही आजही मी तुम्हाला दाखवू शकतो का कितीतरी मोबाईलला स्टेटस आबाचं असतं. आपल्याकडच्या बैलगाडा मालकांचं असं म्हणणं आहे माझ्या मते. आपण नाही तर आपण सगळ्यांना आजही, उद्या तुम्ही एखादं मैदान असेल, त्या मैदानात जाऊन विचारा, लोकांच्या प्रतिक्रिया घ्या आबाबद्दल काय. कितीतरी लोकांचे स्टेटस मी असे वाचले की बाबा आमच्यावर बंदी असली तर चालत, पण आबा तुम्ही या पदावर राहा. याची बैलगाडा मालकांची, कारण ते सामान्य लोक आहे. आपल्या भागातले सगळ्यात गरीब जर का गाडा मालक कुठले असेल तर तुम्हाला सांगतो, काही तुरळक लोक जर सोडले तर संभाजीनगर, जालना असेल, विदर्भ असेल, या भागातले आपण जेमतेम लोक खेळणार आहे. आपल्याकडे कुठं बिल्डर नाही, आपल्याकडे कुठं नेते नाही, आपल्याकडे सामान्य माणसं या गाड्यात, बैलगाड्यात खेळणार आहे. आणि यांना कोणीतरी एक सामंजस्यपणानं घेऊन खेळणारा माणूस, असं लोकांची भावना आबाकडे आहे बा. आपल्यासोबत या जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष आहे सोनू बापू सुरासे, कॅडबरी महिलाचे मालक, आणि एक उत्कृष्ट उपाध्यक्ष सध्या चर्चेतले होते. अध्यक्ष होणार होते, पण सोबत कैलास बुवा अध्यक्ष झाल्यामुळं उपाध्यक्ष पदावर कुठेतरी विराजमान झाले तुम्ही. प्रथमतः तुमचं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक चालक यांच्याकडून तुमच्या संपूर्ण कमिटीचं या ठिकाणी स्वागत असेल, अभिनंदन असेल. बापू, काय सांगाल शेवाळे आबांच्या राजीनाम्याविषयी? आबांना तर खरं तर म्हटलं तर राजीनामा मागं घ्यायला पाहिजे. मग आबा हे ते क्षेत्र आहे, जर आबा नसले ते क्षेत्र वाटत नाही कुठंतरी चालल म्हणून. कारण की आबासारखा माणूस देव माणूस आहे. आबासारखा माणूस कोणीच नाही. पण सचिव असेल, उपसचिव असेल, पदाधिकारी जे दुसरे आहे ते आबासारखे नाही. कारण की आबा सर्व महाराष्ट्राला समजून घेणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे, तर ते फक्त आबाच करू शकतात. त्यामुळे आबांनी कुठंतरी राजीनामा मागे घ्यावा हीच विनंती. बापू, तुम्ही महिना 2 महिने त्या भागात जाऊन खेळले, म्हणजे राहिले पण तिकडं, आणि बैल पण बऱ्याच वेळेस मैदानात त्या ठिकाणी बोलायला राहिला. कुठला असा एखादा प्रसंग की संघटनेचा हस्तक्षेप त्या ठिकाणी तुमच्या गाडीसाठी करावा लागला, असं झालं कधी? नाही, आतापर्यंत म्हणजे तशी वेळच नाही पडली. मग आता तिकडं सगळे आबा पैलवान असल्यामुळं सगळे व्यवस्थितच चालतं सगळं. पण आता याच्यानंतर अडचण येणार, 100%. ज्यावेळेस आबा नसणार त्यावेळेस 100% अडचण येणार. आज प्रत्येकाची भावना वेगवेगळ्या पद्धतीनं आहे, पण कुठलाच असा व्यक्ती नाही आहे की तो वैयक्तिकरित्या असं म्हणाल की शेवाळे आबा अध्यक्ष नको म्हणून. कारण की आबांनी जे करून ठेवलेलं आहे आणि आबा जे करता प्रत्येक बैलगाडा मालकासाठी, तर तो एक वेगळा अनुभव राहतो सगळ्यांसाठी. नाही, आबांनी खरं म्हणलं तर आता हे बंदी उठवली, त्याबद्दल इकडं सर्वांना खुशी व्हायला पाहिजे. पण काय झालं, आबांनी राजीनामा दिल्यामुळं सर्व बैलगाड्या मालक नाराज. कोणाचीच असं स्टेटस पडलं नाही की बाबा बैल मैदान चालू झाले, तिकडे बैल पळायला जाणार, आपण स्टोरी लावा, स्टेटस ठेवा. सर्वांचे स्टेटस हेच होते की आबांनी राजीनामा मागे घ्यावा. म्हणजे इतकं प्रेम आबावर मराठवाड्यातील लोकांचं आहे. नक्कीच. दुराभाऊ, एक आयोजक आणि प्रसिद्ध जॉकी, गाडा मालक, भाऊ, काय सांगाल, काय भावना तुमची वैयक्तिक? सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतील जे पदाधिकारी असतील त्यांना माझा नमस्कार, आणि जे आबा असतील, आनंद आप्पा, दत्ताभाऊ गायकवाड, यांचे जे समजा राजीनामे येऊ लागले, त्यानंतर पैलवान असतील, पैलवानने पण राजीनामा दिला. पैलवान पण राजीनामा देतो. तुम्ही आज एक इंस्टाला ऐकलं तर यांच्यामुळं कुठंतरी तळागाळातल्या बैलगाडा मालकांना न्याय भेटत होता, आणि यांनी जर राजीनामा दिला तर मला असं वाटतं कुठंतरी तळागाळातल्या बैलगाडा मालकावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझी त्यांना अशी एक विनंती असेल की तुम्ही हा राजीनामा मागे घ्या. कारण मी पण त्या भागामध्ये 4 महिने खेळलो, तर 4 महिन्यामध्ये मला पैलवान, विलास पैलवान जे सचिव आहेत त्यांचा खूप सपोर्ट झाला. पैलवान असते ना, आबाकडं पण मी भरपूर वेळेस कॉल केला, कुठं अडचण आली तर त्या अडचणीत मी कॉल केला. आबा असतील, पैलवान असतील, यांनी मला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. कारण आपण 4 महिने दुसऱ्याच्या समजा अंगणात राहून थोडीफार जर तकलीफ झाली तर आपल्याला
बाबतीत असं घरच्यासारखं वाटलं, कुठं तकलीफ आपल्याला जाणवून दिली नाही. आणि आज जर ते राजीनामा देत असतील तर माझ्यासारख्या बैलगाडा मालकांचं खेळणं हे कुठंतरी आम्ही थांबवणार आहे, कारण ह्याच्यात फायदा नाही राहिला त्यांनी राजीनामा जर दिला तर. बरोबर. एक वादात कुठंतरी एक क्षेत्र होतं. खरं तर साठी भाऊ एक मुद्दा बोलताना माझ्याकडून राहिला की बाबा आबांवरती प्रेम करणारे हे संभाजीनगरमधूनच नसून सर्व विदर्भातील असेल, मराठवाड्यातील असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असेल. आता मी जिल्हाध्यक्ष आणि मी जादा करून विदर्भात जास्त खेळणारे शंकरपट खेळणारे लोक, परंतु आमचा शंकरपटातल्या लोकांचा आणि 3 फेऱ्याच्या लोकांचा फार जास्त संबंध येत नाही. परंतु मागच्या 2 दिवसात जेवढे पण जिल्हाध्यक्ष असेल सगळ्या जिल्हाध्यक्षांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांचे मला फोन आपले एकमेकांशी बोलणं कंटिन्यू असतात, टचमध्ये असतात. परंतु सगळ्यांचं एकच मत आहे सगळ्यांच्या वतीनं की बाबा आबांनी निर्णय 100% वापस घेतला पाहिजे. आबांनी अध्यक्षपदावर विराजमान व्हावं. 1-2-4 दिवसात माझं असं मत आहे, जर हे काही नाही घडलं तर सगळे जिल्हाध्यक्ष एकत्र येऊन एक चांगला कुठला तरी निर्णय महाराष्ट्राला बघायला भेटेल. तो पण विदर्भ, मराठवाडा आणि आपला खानदेश भाग इकडून सगळ्या जिल्हाध्यक्ष एकत्र बसतील. आम्हाला एक विनंती आहे या माध्यमातून सगळ्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने मी विनंती करतो, आबा आपण कायमस्वरूपी अध्यक्ष राहावा आणि आमच्या भागातील नव्हे तर सर्वच भागातील बैलगाडा मालकांना खूप आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण असं अर्ध्यावरती आम्हाला सोडून जाऊ नका अशी सर्वांच्या वतीने मी आम्हाला विनंती करतो. जॉकी शुभम ड्रायव्हर, एक जॉकी म्हणून काय वाटतं? आतापर्यंत 3 फेऱ्याचा खेळ केला, शंकरपट केलं, भरपूर खेळात बिनजोडचे अड्डे पण गाजवले, पण एक जॉकी म्हणून संघटनेचे पदाधिकारी, समजा संघटनेला जे जीवदान देणारा व्यक्तिमत्व आहे शेवाळे आबा, काय वाटतं त्यांच्या? मेन गोष्ट काय, आबांना राजीनामा द्यायला नाही पाहिजे होता. काहून का आमसारखे जे लहान वयाचे जॉकी आहे, सगळ्यात कमी म्हणजे परिस्थिती नाही ज्यांची, त्यांसाठी आबाचा लय मोठा आधार होता. म्हणजे कसं आम्हाला माहिती आहे तिकडं आता आबा नसले तर न्याय भेटणार नाही, त्या हिशोबाने आता सध्या कोणी जाईल नाही तिकडं. एक न्याय व्यवस्था चालवणारा व्यक्ती आणि मेन महत्त्वाचा घटक म्हणजे शेवाळे आबा, आणि शेवाळे आबानेच राजीनामा दिला तर संघटना त्या ठिकाणी कुठलाच पदाधिकारी हा संघटनेवरती काम करणार नाही. आणि यापुढे या मराठवाड्यातीलच नाही तर विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा नाशिक भाग असेल, या भागातून मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक हे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खेळ करत होते आणि बऱ्याचशा लोकांचे घर हे आनंदाने त्या ठिकाणी संघटनेमुळे चालत होते, असं तरी माझ्या मते आतापर्यंत होत होतं. यापुढे माझी देखील विनंती राहील या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान आपण ठेवावा आणि आबा विनंती आहे की राजीनामा मागं घ्यावा. हीच संपूर्ण विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा यांच्याकडनं तुम्हाला विनंती करण्यात येते. धन्यवाद.